सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांनाच। ॲक्च्युली हा रोल माझ्याकडे आला, मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मला ॲक्च्युली गणपती बाप्पासारखा रोल करायला मिळेल। पण कोठारे विजनबरोबर माझं एक छोटंसं असोसिएशन होतं आधी, त्यामुळे त्यांनी मला कॉल केला अँड देन आमचे टॉक सुरू झाले या कास्टिंगसाठी। आणि जे काही त्यांनी मला जी ॲक्च्युअल थीम सांगितली आणि पुढे जी स्टोरी लाईन आहे ती खूप इंटरेस्टिंग वाटली मला। आणि असा बाप्पा जो मोठा बाप्पा आता आहे जो मी करतो आहे, तसा बाप्पा आपण आधी कधी इमॅजिन केला नाही आहे। त्यामुळे आपल्या मनात एक बाप्पाविषयी एक ऑलरेडी इमेज तयार झालेली आहे की तो बाप्पा असा असेल, तसाच असतो। पण ही एक वेगळी इमेज आपल्यासमोर उभी राहणार आहे। सो आय थिंक इट इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी, आणि हे चॅलेंज तुमच्यासमोर तसंच पार पाडायला मला इट्स अ व्हेरी बिग टास्क। बट आय होप की तुम्हाला जसा आधीचा छोटा गोलमटोल बाप्पा आवडला आहे, तुम्हाला तसाच बाप्पा हा या रूपातही आवडेल। आणि पुढे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्टोरी वाईज पण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतील। सो आय होप की तुम्हाला एकंदरच सगळं आवडेल पुढे। तू पहिल्यांदा जो सीन केला आहेस ना, आणि जेव्हा त्याची एंट्री होती जी गुढीपाडव्याला झालेली आहे, तर त्याबद्दल तो कसा होता ओव्हरऑल सीन आणि काय सांगशील? वेल, माझ्यासाठी याच्यापेक्षा चांगला गुढीपाडवा असू शकत नाही, कारण एकंदरच जो सीन आम्ही शूट केला आहे खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी रादर। कारण ह्याच्या अगोदर मी जे कॅरेक्टर केलं होतं, रादर जी कॅरेक्टर्स केली होती त्याच्यापेक्षा एक कम्प्लिटली डिफरंट, कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर असं मला प्ले करायला मिळत आहे। आणि आपल्या मनात गणपती बाप्पा स्पेशली खूप बिलवेड बाप्पा आहे आपला सर्वांचाच, त्यामुळे तो तसा किंवा थोडासा वेगळेपण आणून तो पोर्ट्रे करायला माझ्यासाठी खूप टास्क आहे मोठी। आणि वी आर जस्ट होपिंग, आता इनिशियल स्टेजमध्ये आहोत, हळूहळू आम्ही करत जातो आहे। आणि वी आर द एंटायर टीम, आम्ही खूप अश्युअर्ड आहोत की हे जे आम्ही दाखवतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हाला नक्की आवडेल। गेटअप वगैरे ॲक्च्युली इट इज व्हेरी टायरिंग। खूप गेटअप आहे, इतकी भरभरून ज्वेलरी असते, फेटे असतात, मग पगडी आहे, मग विग असतो, केस असतात, बरंच काही आहे जे एक आर्टिस्ट म्हणून इट इज व्हेरी चॅलेंजिंग। आणि मी जसं आधी म्हटलं की खूप नवीन गोष्ट आहे ही मला ॲज अन आर्टिस्ट शिकण्यासाठी पण। आणि आफ्टरऑल आता बघूया काय होतं आहे। आणि आज फायनली आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर नवीन वर्षाचे तुझे संकल्प काय आहेत? सध्या तरी आता माझ्यासाठी हा प्रोजेक्ट गणपती बाप्पा मोरया हा माझ्यासाठी हा संकल्प आहे, कारण इथे खूप मेहनत आहे, प्रचंड अख्खी टीम खूप मेहनत घेते यामागे। एक नवीन कॉन्सेप्ट आणतायत, तीच स्टोरी लाईन पकडून थोडे चेंजेस पण आहेत त्याच्यामध्ये। सो आता ह्याच्यावरती काम करणं दिवस रात्र आणि तुमच्यापर्यंत ती एक वेगळी इमेज पोहोचवणं, ॲट द सेम टाईम तुम्हाला तोच गणपती बाप्पा तसंच तुमचं प्रेम त्याच्यावरती असणं, हा एक प्रयत्न आहे सर्वांचाच। त्यामुळे आता ह्या वर्षी तरी गणपती बाप्पा मोरया ही मालिका तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तितकीच आवडेल, हा संकल्प आहे सध्या तरी। नमस्कार, मी आदिनाथ कोठारे। सबस्क्राईब टू राजश्री मराठी।